मतलबी महाराष्ट्र आणि माझे शिवराय. होय, माझेच शिवराय. न मी कधी प्रजापती पालक माझ्या राजाला एका ठराविक जाती धर्मात चकोरीबद्ध करण्याचं समर्थन केलं, ना कधी माझ्या शिवरायांना राजकीय अस्त्र म्हणून वापरलं. म्हणून चकित होऊ नका, माझे शिवबा माझेच. आणि माझ्यासारखी भावना ठेवणाऱ्या कोट्यावधी लोकांचेही. त्या भावना पूर्ण प्रत्येक व्यक्तीस मी स्वतःला पाहतो, म्हणून हक्काने माझेच शिवराय. महाराष्ट्र नव्हे तर अवघ्या जगाचे आराध्य व आदरणीय असलेल्या शिवरायांचे आपण खरंच मावळे राहिलोत का, हा कळीचा मुद्दा म्हणावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात वीरश्री संचारित होणारी आपली महाराष्ट्राची जनता आज इतकी शंट व्हावी याचं आश्चर्य वाटतं. मुळात छत्रपती शिवरायांचा आपण सर्वांनी, विशेषतः ज्यांना आपण आपले नेतृत्व सोपवतो त्या लोकांनी फक्त राजकीय वापर केलाय आजपर्यंत. शिवराय कधीच महाराष्ट्राची अस्मिता बनू शकले का, हा प्रश्न यज्ञ प्रश्न आहे. मी तर म्हणेन की माझ्या राजाची महती जगभर गौरवान्वित केली जाते, पण आपल्याकडे त्यांचा पुरेसा सन्मान होतच नाही. खास करून आपला देश नव्हे महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हापासून तर नक्कीच त्यांचा सन्मान केला गेलाच नाही. जन्मशत्रू राहिलेला औरंगजेब जेव्हा राजाची इकलोहीचा निरोप घेतला तेव्हा हात उचलून म्हणतो, या अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, एक नेक बंदा शिवा तेरे पास आ रहा है. यातच त्यांची महती कळते की शिवरायांचा अजन्मशत्रू राहिलेला माणूस त्यांच्या देहावसान झाल्यावर अशी प्रार्थना करतो. अशा महान राजाची आपण आपल्या सोयीनुसार वापर करून हेटाळणी नाही केली तर काय केलं. ज्याने त्याने फक्त आम्हा सर्वांचे व खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असलेल्या छत्रपती शिवरायांचा आपल्या वैयक्तिक लाभासाठी वापर करून घेतला व आपली चूल पेटून घेतली. आपला निहित स्वार्थ साधण्यापुरते माझ्या राजाचे नाव वापरून जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घेतले. दुर्दैवाने आज जड अंतकरणाने सांगावे लागते की राजे आम्हाला माफ करा. प्रत्यक्षात माफी मागण्याची आपली लायकी राहिली नाही, कारण आपण त्यांना आपली स्वराज्य निर्मितीसाठी आदर्श असलेली शिवतंत्र यंत्रणा न वापरता त्यांना आपली अस्मिता बनवता त्यांच्या नावाचा पुरेपूर वापर, मित्र म्हणेल गैरवापर सोयीनुसार करून घेतला. उभ्या महाराष्ट्राने फक्त छत्रपती शिवरायांचा वापर करून घेतला आहे. तंत्र तर गरज सरो आणि वैद मोरो याप्रमाणे तो मनातला भाव थंड बोट्यात जाऊन पडतो. उभ्या महाराष्ट्राने फक्त आपल्या सोयी आणि गरजेप्रमाणे शिवरायांच्या नावाचा वापर केलाय. अनेकांनी आपल्या लिखाणातून विक्रीचा खप वाढून घेतला पुस्तकांचा, तर काहींनी विविध चित्रपट याच्या माध्यमातून कल्ला जमवला. अनेक शिवमंडळे शिवजयंती साजरी करून शिवरायांचं नाव वापरत राहिली. त्याची शिकून आत्मसात करणे तर दूर, त्यापासून दूर जाऊन महाराजांना ज्या बाबी मंजूर नव्हत्या त्या करण्यास अग्रसर राहायला लागले. अनेक पक्ष मोठी झाली फक्त शिवाजी या नावाचा वापराने. आज आपण शिवरायांसारखं कपाळी चंद्रकोर काढून मराठी बाणा दाखवतो, पण तो मनात आहे का. अनेकांनी वंशज असल्याच्या कारणाने गाद्या पदे मिळवली. आता पुतळा जमीनदोस्त होऊन जो छत्रपती शिवरायांचा अवमान झाला व त्याच्या प्रतिकृतीची हेटाळणी झाली, त्याबद्दल वंशज तोंड उघडायला तयार नाहीत. अनेकांनी फक्त शिवरायांच्या नावाचा वापर करून सत्ता हस्तगत केली, कोणी गडगंज संपत्ती जमवली नेतृत्वाचा मुखवटा घालून. आज छत्रपती शिवरायांचा जो अवमान झाला त्याचा शिल्पकार जर चुकून मुस्लिम असता तर राज्याची स्थिती काय झाली असती याची कल्पनाही करत नाही. त्या आपल्या शिल्पकाराच्या जागी जर कोणी झहीर खान असता तर दंगल दृश्य स्थिती आपण पाहिली असती. मी छत्रपती शिवरायांचा एक मुस्लिम मावळा इतका व्यतीत झालोय हे दुर्दैवी चित्र बघून तर तथाकथित सकलवाले किती व्यतीत व्हायला हवे होते. पण हे लोक राजकारण करू पाहत आहेत. त्यातही निकृष्ट दर्जाचे काम केले गेले याची चूक करता घरात घुसूनमारींच्या वल्गना काही कपाळकंटके करत आहेत. याला काय म्हणावं. म्हणजे याचं छत्रपती शिवरायांचं प्रेम किती बेगडी आणि तकलादू आहे याची खात्री पटते. शिवरायांच्या या अवमानाला जो कोणी जबाबदार असेल त्याला कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा बाळगतो व इथेच थांबतो.